पवईमध्ये 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा पोलिसांनी एन्काउंटर केला। रोहित आर्य हा ठेकेदार होता। शालेय शिक्षण विभागाकडे पैसे थकल्याने त्यांना मुलांना ओलीस ठेवल्याचं बोललं जातंय। त्यामुळे रोहित आर्य हा व्यवस्थेचा बळी ठरला असा आरोप होऊ लागलाय। बघूया। माझ्या दृष्टीने मुलांचा जीव सगळ्यात महत्त्वाचा आहे। शेवटी बिल काय बिल आज ते बिल उद्या मिळतं, त्याला बिल मिळालं नाही ही 100% सत्य परिस्थिती, पण त्यांनी जो मार्ग अवलंबला तो चुकीचा। शासनाने दिलेला खुलासा अतिशय दिशाभूल करणारा, चुकीचा आणि खोटारडा आहे। तो असं मुलांना हॉस्टेज ठेवतो हे त्यांनी मला सेम टू सेम अशी स्टोरी सांगितलेली आहे। रोहित आर्यनं इतकं भयावह पाऊल का उचललं? 17 मुला-मुलींना ओलीस ठेवण्यामागे त्याचा उद्देश काय होता? सरकारी प्रक्रियेच्या जंजाळात रोहित आर्याचं जीवन संपलं का? पवईतील थरारक नाट्यावरून असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। शालेय शिक्षण विभागातील एका कंत्राटात रोहित आर्याचे 2 कोटी रुपये थकवल्याचं कारण असल्याचा आरोप होतोय। लेटेस्ट चेंज स्वच्छता मॉनिटर अभियान संकल्पना रोहित आर्याची आहे। 2022 पासून अभियान स्वखर्चावर राबवलं। 2023 मध्ये सरकारनं थोडं आर्थिक सहाय्य दिलं। अभियानाचे चांगले परिणाम दिसल्यानं सरकारने 2023-24 मध्ये दुसरा टप्पा राबवला। मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात 10 गुणांचं महत्त्व देऊन अंमलबजावणी केली। रोहितच्या आक्षेपानंतर मंत्री केसरकरांनी 2024-25 मध्ये नवा प्रस्ताव मागवण्यास सांगितलं, पण प्रशासनाकडून टाळाटाळ झाल्यानं 23 जुलै 2024 पासून रोहितनं उपोषण सुरू केलं। 3 ऑगस्टला मंत्री केसरकर यांनी आश्वासन दिल्यानं रोहितनं उपोषण सोडलं, पण आश्वासनांची पूर्तता न झाल्यानं त्याने 8 ऑगस्ट 2024ला पुन्हा उपोषण सुरू केलं। उपोषणाच्या 9 दिवसांनी रोहितची प्रकृती बिघडली आणि त्यामुळे त्याला हॉस्पिटलात नेण्यात आलं। पुढे निवडणुकीनंतर नवं सरकार आलं, मंत्री बदलले, पण वाद कायम राहिला। त्यांचं बिल पेंडिंग राहण्याचं जे कारण आहे त्याच्या संदर्भात सुद्धा आमच्या डिपार्टमेंटने शिक्षण विभागाने प्रेस नोट काढलेली आहे की त्यांनी एक वेबसाईट निर्माण केली आणि त्याच्यावरून मुलांकडून डायरेक्ट पैसे कलेक्ट केले आणि त्याच्यामुळे ते पैसे परत करावे आणि पुन्हा असं घडणार नाही याचं हमीपत्र द्यावं, या अटीवर त्याचं पुढचं प्रोसेस होणार होतं। त्याला बिल मिळालं नाही ही 100% सत्य परिस्थिती, पण त्यांनी जो मार्ग अवलंबला तो चुकीचा। त्यांनी कोणाची नावं घेतली ती महत्वाची आहेत, त्याच्याशी त्याचे कॉल रेकॉर्ड तपासणं महत्वाचं आहे, कोणाशी बोलत होता ते तपासणं महत्वाचं आहे, पण सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी जी पद्धत अवलंबली ही खूप चुकीची होती आणि त्याच्यामुळे त्याला त्याच्या अंगावर आलं। पण पोलिसांनी जर त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता तर नक्कीच त्यांना यश आलं असतं आणि बिल वेळेत मिळालं असतं, कदाचित ह्या प्रसंग उद्भवला नसता। रोहित आर्याचा तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत मंत्रालयात कार्यक्रम झाला होता। तसंच त्याच्या कामाचं केसरकरांनी तोंड भरून कौतुकही केल्याचा व्हिडिओ समोर आलाय। मात्र सरकारनं स्वच्छता मॉनिटर संदर्भातील राबवलेल्या प्रोजेक्टचे पैसे न दिल्यानं 2 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं रोहितचं म्हणणं आहे। या विरोधात रोहित आर्यनं तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर उपोषणही केलं होतं। स्वच्छतेची नवीन मोहीम महाराष्ट्रामध्ये सुरू होते। या सगळे जे काही परिश्रम आहेत त्याच्यामध्ये यामध्ये सहभागी असलेले श्री आर्याची आमचे सर्व प्रिय विद्यार्थीजन, शिक्षक वर्ग सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। त्यामुळे शासनाने दिलेला खुलासा अतिशय दिशाभूल करणारा, चुकीचा आणि खोटारडा आहे। शासन तसंही खोटारडंच आहे। मुलं सोडवलीत त्याचं पोलिसांचं पहिले अभिनंदन आहे, पण मग असे काय व्यवहार झाले आणि कोणत्या व्यवहारामुळे त्यांनी हे पाऊल उचललं आणि त्याच्यामध्ये कोण मंत्री होते त्याची चौकशी करणार आहे की नाही करणार आहे? एन्काउंटरची तर मॅजिस्ट्रेट चौकशी होईल। ठीक आहे, शासनाकडे त्यांचं जे काय प्रलंबित होतं काय होतं हा नंतरचा विषय आहे, पण 19 लोकांना मारून टाकणार, जाळून टाकणार अशी ज्यावेळी धमकी समोरची व्यक्ती व्हिडिओ कॉल करून देत असते किंवा व्हिडिओ टाकून देत असते, तर मला असं वाटतं की पोलिसांनी त्यांची भूमिका ज्या पद्धतीनं आहे ती बजावलेली आहे। तो कॉन्ट्रॅक्टर नाही, तो कदाचित मला असं वाटतं की दहशतवादीच होता, पण अशा पद्धतीची धमकी देऊ शकतो आणि त्यावेळी काय पोलिसांनी बघायची भूमिका घ्यायची। रोहित आर्यनं रचलेल्या ओलीस नाट्यामागे अ थर्सडे या सिनेमाची प्रेरणा असल्याचं बोललं जातं। पोलिसांकडून या अँगलने सुद्धा तपास सुरू करण्यात आला आहे। यामी गौतमीनं शाळेतल्या 16 मुलांना ओलीस ठेवल्याचं अ थर्सडे चित्रपटामध्ये दाखवण्यात आलं होतं। अ थर्सडे या थ्रिलर हिंदी चित्रपटात एक प्ले स्कूलची शिक्षिका तिच्या शाळेतल्या 16 मुलांना ओलीस धरते। शिक्षिका पोलिसांना फोन करून काही अवास्तव मागण्या करते।
सुरुवातीला ती हा गुन्हा का करते आणि कोणासाठी करते हे कोडं पोलिसांना समजत नाही. पण जसजसा घटनाक्रम पुढे सरकतो तसतसे नयनाचे हेतू स्पष्ट होत जातात. समाजातील महिलांवरील अत्याचार आणि न्यायव्यवस्थेतील त्रुटींविरोधात आवाज उठवण्यासाठी हा मार्ग ती निवडते. त्या चित्रपटासारखंच नाट्य पवईतील ओलीस ठेवण्याच्या घटनेतनं दिसून आलं. त्यांनी जी मला स्टोरी सांगितली, आधी त्यांनी मला वेनेसडे या चित्रपटाचं उदाहरण दिलं आणि त्यांनी मला जी स्टोरी सांगितली की एक इनोसंट माणूस असतो, एक सिव्हिलियन आहे, ज्याला आपल्या मेसेजेस ऑफिशियल्स पर्यंत पाठवायचे आहेत, समाजाला पाठवायचे आहेत, मीडियापर्यंत पाठवायचे आहेत आणि तो असं मुलांना हॉस्टेज ठेवतो. हे त्यांनी मला सेम टू सेम अशी स्टोरी सांगितलेली. रोहित आर्य भले व्यवस्थेचा बळी ठरला असेल, त्याला त्याचे हक्काचे पैसे सरकारनं दिले नसतील, पण आपल्या मागण्यांसाठी त्यानं उचललेलं पाऊल नक्कीच चुकीचं आहे. आपला आवाज सरकार दरबारी पोहोचवण्यासाठी शालेय मुलांना ओलीस ठेवणं हा मार्ग होऊ शकत नाही. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.